आज आपण अपूर्णांकावरील टाइपची उदाहरणे पाहणार आहोत, ज्यामध्ये पाया आणि छेद, पाया म्हणजे छेद समान असताना जी गणितं आहेत आपण पाहणार आहोत। तर आता आपण पहिलं गणित घेऊ, जे की आहे 5/2 अधिक 11/2। हे अगदी गणित आहे। जर कोणाला माहीत नसेल तर पुन्हा एकदा बघून घ्या। ज्याचा छेद समान आहे 2, वरती आहे 5 अधिक 11, म्हणजेच आपली होते बेरीज। आणि इथे बेरीज काय येईल, 11 अधिक 2 होत आहेत, 5 होत आहेत 16/2। तर आता 16ला आपल्या 2ने म्हणजे छेदाने भाग जातोय, 2×8 = 16, उत्तर येतं आपलं 8। तर अगदी सिंपल मेथड आहे ही, पहिली स्टेप आहे अपूर्णांकामधली बेरजेची। त्यानंतरचं गणित आहे वजाबाकीचं, 17/3 वजा 29/3। हे आपण गणित पाहणार आहोत। तर यामध्ये आपण छेद समान आहे तो एकदा लिहून घेतला 3, वरती 17 वजा 29। आता इथं बघा 17 आणि 29 हे वजाबाकी, 17 अधिकचे आहेत आणि 29 हे वजाबाकीचे आहेत। तर यांची वजाबाकी किती होते, तर 12, छेदाला येते 3 आणि 3ने इथं आपल्या 12ला भाग जातोय, म्हणजे 3 चौक 12 उत्तर येतं आहे आपलं। तर मी छेदाला उत्तर असं 4 लिहून घेतलेत, पण याला उत्तराला चिन्ह येतं आहे 12चं वजाबाकीचं, म्हणजे उत्तराला आपलं -4। ठीक आहे, 3ने भाग लावल्यावरती। पुढचं गणित आहे वजा 41/5 अधिक 26/5। आता इथं बघा वजा 41 आहे आणि इकडे अधिक 26 आहे, म्हणजे दोन वेगवेगळी चिन्ह आहेत। छेद आपण एकदाच लिहून घेऊया 5, त्यानंतर वजा 41 अधिक 26। या दोघांची काय होईल, वजा आणि अधिक असेल तर काय होतं आहे, वजाबाकी होते आणि उत्तराला चिन्ह येते मोठ्या संख्येचं। 41मधून 26 गेल्यावरती किती राहत आहेत, तर 11तून 41 वजा 26, 11तून 6 गेले 5 होत आहेत आणि 4तून हातचा आपण इकडे घेतला म्हणजे 3 राहिले इथे। 11तून 6 गेले 5 आणि 3तून 2 गेला 1 राहिला। उत्तर आपलं येते 15, पण 15ला चिन्ह येईल मोठ्या संख्येचं, म्हणजे 41चं वजा चिन्ह 15ला जाते। त्यानंतर उत्तराला आपण वजा चिन्ह देऊन घेऊया। छेद आहे आपला 5 अजून शिल्लक, 5ने आपण 15ला भाग घालवू शकतो, 5×3 = 15, म्हणजे आपलं उत्तर येतं -3। हे आपलं या अपूर्णांकाचं उत्तर आहे बेरीजेचं। त्यानंतरचं आपण पुढचं गणित बघणार आहोत, वजा 16/3 वजा 32/3। आता याच्यामध्ये बघा वजा 16 छेद जो आहे समान तो आपण लिहून घेतला, वजा 16 वजा 32। वरती वजा वजा असेल तर काय होतं, अधिक होते, नेहमीच वजाची अधिक होते, बेरीज होते आणि उत्तराला चिन्ह हे मोठ्या संख्येचं। 16 आणि 32 आपण लिहून घेऊया डायरेक्ट, 16 वजा 32। त्यानंतर 16 आणि 32ची बेरीज किती येते, तर 16 आणि 32ची बेरीज येते 16×1 = 16, 16×2 = 32, 16×3 = 48। तुम्ही डायरेक्ट पाड्याने करू शकता किंवा एकक दशकची पण बेरीज करू शकता। 48 येते, 16×3 = 48, छेदाला 3, 3ने आपल्याला 48ला भाग जातोय की बघा, सोपी पद्धत काय, 4 आणि 8 होते 12ला 3 जातो, म्हणजे 3ने 48ला भाग जातो, भागाकार येतो आपला 16चा। उत्तराला चिन्ह आपल्याला 48चं म्हणून वजा 16 असं उत्तर येतं आहे। नंतर गणित आहे कंसामध्ये 28 छेदाला 4 अधिक 42/4। आता इथं चिन्ह अधिक आहेत, जास्त आहेत, याचा अर्थ काय होते, वजा वजा असेल कंसाच्या बाहेर जेव्हा वजाचं चिन्ह असतं तेव्हा होते अधिक, म्हणजे वजा वजाचं झालं अधिक, अधिक 28 छेदाला 4, जे 4 आहेत ते आपण तसेच घेऊया। त्यानंतर इकडे अधिकचं चिन्ह आहे तसं अधिक आणि वजा काय होते, तर वजाबाकी होते आणि 42/4। आता इथं आपण चिन्ह सेट करून घेतलेली आहेत, तर वजा 28 आणि वजा 42, अधिक 28 आणि वजा 42। तर आपण पुन्हा आता छेद एकदाच लिहून घेऊया 4, त्यानंतर 28चं अधिकचं चिन्ह नाही लिहिलं तरी चालतं, वजा 42। यामध्ये आता 42 वजा आहेत, 28 अधिक आहेत, म्हणजे अधिक वजा होते आपली वजाबाकी। 42मधून आपल्याला 28 घालवायचेत। उत्तर किती येते बघा, 12तून 8 गेल्यावरती 4 उरतात, 4तून 1 तिकडे हातचा गेला, 3तून 2 गेला, 1 राहिला, म्हणजे उत्तराला आपलं 14। पण उत्तर कसलं आहे 14, वजाचं येणार, कारण 14ला वजाचं चिन्ह द्या, मी इथं द्यायला विसरले।